मुंबईची आगमनं कव्हर करतात, बाप्पाच्या मागे धावपळ करतात, त्यांच्यासाठी ही जागा स्वर्गापेक्षा कमी नाहीये. आणि आज हा स्वर्ग मोकळा होतोय. हे दिवस पूर्ण गजबजलेला हा कारखाना आज पूर्ण शांत दिसतोय. गणपतीच्या मागे गणसंकुल ते परळ वर्कशॉप ते लाल मैदान, ती धावपळ ज्यांनी केली ना, तो माणूस हा जेव्हा कारखाना खाली होण्याचं दृश्य फील करू शकतो. म्हणजे नमस्कार मंडळी, मी प्रणय निवाते स्वागत करतो तुमचं निवा डिस्कवरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज मी आहे गणसंकुल कारखान्यामध्ये आणि आज मुंबईमधलं शेवटचं आगमन आहे. पाठचे काही दिवस हा गणसंकुल कारखान्याला स्वर्गाचं रूप आलं होतं, कारण की इतके सुंदर सुंदर बाप्पा, मुंबईतल्या नावाजलेल्या मूर्त्या इकडेच होत्या. आणि आज तो पूर्ण कारखाना खाली झालाय, त्याचीच आपण सैर करणार आहोत. तर चला माझ्यासोबत. आज शेवटचा दिवस आहे आगमनांचा आणि हे काही शेवटचे लास्टचे गणपती आता आपल्या मंडळाकडे रवाना होत आहेत. आणि मी गणसंकुलमध्ये आहे आणि आता पूर्ण कारखाना खालीच झालाय, तसा फक्त काही गणपती राहिलेत. तर मी तुम्हाला आता पूर्ण तो कारखाना दाखवतो, पूर्ण रिकामा झालाय तो, आणि या गणसंकुल कारखान्याचं पूर्ण सैर करवतो. आणि आगमन होतं त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. बाप्पा 11 दिवसांसाठी मंडपात येत आहेत, तर खूप जणांसाठी खुशीची गोष्ट असेल, पण जे मुंबईची आगमनं कव्हर करतात, बाप्पाच्या मागे धावपळ करतात, त्यांच्यासाठी ही जागा स्वर्गापेक्षा कमी नाहीये. आणि आज हा स्वर्ग मोकळा होतोय. हे बघा, पूर्ण रिक्त झालंय. इकडेही बघू शकता, प्रत्येक लाईनीत एवढे भले मोठे सुंदर गणपती होते. आता कोणीच नाहीये इथे, सगळे बाप्पा मंडपात गेलेत आणि कारखाना मात्र खाली केलाय. विसर्जनाच्या दिवशी जितकं वाईट वाटतं तितकंच वाईट ही गोष्ट बघून आता फक्त इथे कामगार राहिले आणि काही गणपती, आणि हे शेवटचे गणपती जे आता आगमन आहेत त्यांचे पूर्ण खाली. पाहायला गेलं तर ह्या रिक्त जागा आणि हे दृश्य बघा, जे गणसंकुलमध्ये आलेत त्यांना ही जागा चांगली माहिती असेल. एवढे सुंदर सुंदर बाप्पा इथे बसायचे, पूर्ण जागा खाली झाली आहे. बाकीच्या लोकांसाठी फक्त 11 दिवस गणेशोत्सव असेल, पण मुंबईकरांसाठी 50 दिवस गणेशोत्सव चालतो. 2 महिन्या अगोदरपासून चालू होणारी आगमनं, उत्साह, ढोल ताशे, मुंबईकरांची आत्मा म्हणालात तरी मुंबईकरांची आत्माही तुम्ही त्याला बोलू शकता. आज जेव्हा हे कारखाने खाली होत आहेत, हे बघा सगळे, व इतकं वाईट वाटतंय ना, ज्यांनी रोज आगमनाला आलेत, रोज आगमन कव्हर केलंय. गणपतीच्या मागे गणसंकुल ते परळ वर्कशॉप ते लाल मैदान, ते धावपळ ज्यांनी केले ना, तो माणूस हा जेव्हा कारखाना खाली होण्याचं दृश्य फील करू शकतो. म्हणजे माझ्या आवाजातून पण तुम्हाला समजत असेल की किती वाईट वाटतंय. हीच ती जागा आहे जिकडे मुंबईचे मोठे मोठे प्रसिद्ध मंडळांचे गणपती लाईनीत होते सर्व, पण आज इथे मोजून 1 आणि 2च गणपती इथे दिसत आहेत. बाकी पूर्ण खाली झालाय कारखाना. हो बघा, आणि एक मंडळाचा आगमन सोहळा चालू आहे. महादेवाच्या रूपात बाप्पाची मूर्ती आहे. आणि मी सध्या गणसंकुल मध्ये आहे, लोहेपणामधलं प्रसिद्ध कारखाना आहे. आणि मूर्तिकार आहेत.
म्हणजे इकडे काम करणारे ते हे सध्या आराम करतात. सगळं खाली झालंय, साठी तयार आहेत, त्यांची वेल्डिंग चालू आहे. कोणते गेट आहे बघा. आणि दुसरीकडे कॅमेरा फिरवला म्हणजे तुम्हाला काहीच नाही दिसणार. या मोठा गणपती बघा. तुम्ही 15 दिवस महिनाभर अगोदर तुम्ही इकडे आला असाल तर इकडे मुंबईचे सगळे गणपती, मानाचे मोठे मोठे गणपती ह्या एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळाले असते. पण आता हा कारखाना पूर्ण खाली झालाय आणि बाप्पा आपल्या मंडळात गेलेत. ही बघा, ही छोटी पण बाप्पांच्या मूर्त्या बघायला आले. ते बघा किती सुंदर दृश्य आहे. पण सर्व बाप्पा मंडपांमध्ये विराजमान झालेत. आपल्या जागेवर गेले मोठे.